नमस्कार. कॉलेजचे प्रिन्सिपल खानात सर, सगळे शिक्षक वृंद, विद्यार्थी आणि माझे सहकारी. तर राघवेंद्र पाटील साहेबांनी बेसिक सगळ्या गोष्टी तुम्हाला हेल्मेट, सीट बेल्ट हे सगळं सांगितलं. आता मगाशी निवेदन सुरुवातीला जे करत होते सर, त्यांचा उत्साह आणि आताचे शिक्षक हे बघता म्हणजे खरोखर किती इंटिग्रिटी असते, म्हणजे एखाद्या शिक्षण संस्थेतील शिक्षकाशी विद्यार्थ्याशी ती जाणवते. परवा एक वेब सिरीज म्हणा किंवा एक सिनेमा रिलीज झाला आहे, आता थांबायचं नाही, त्याचे फार कौतुक व्हायला लागलं म्हणून मी पण बघितला. तो ते BMCचे कामगार असतात आणि रात्र पाळीमध्ये, रात्र शाळेमध्ये ते शिकून कसं काय हे करतात. कारण मुळामध्ये आपला भाग सगळा इचलकरंजीचा भाग हा कामगार वस्त्यांचा भाग आहे. कामगार वस्त्यांमध्ये जे लोक आहेत, म्हणजे समाजाच्या म्हणजे तिसऱ्या वर्गातले लोक आहेत, ज्यांची आर्थिक क्षमता कमी असते, असे लोक खूप आहेत. आणि ह्या लोकांना पण समान हक्क आहे. आणि शिक्षणाच्या संधी त्यांचा उदरनिर्वाहाचं साधन नसल्यामुळं ज्या कमी त्यांना उपलब्ध आहेत, त्यांच्यासाठी अतिशय चांगली सोय आहे. आता सरांशी मी तेच बोलत होतो की ह्या शाळेची पटसंख्या जवळपास 900च्या आसपास जाणार आहे. त्यामुळं अत्यंत चांगल्या पद्धतीने इचलकरंजीमध्ये हा उपक्रम किंवा हे कॉलेज काम करतं आहे, हे बघून खरोखर समाधान वाटलं. तर आता कसं आहे की साहेबांनी मूळ रूल भौमितिक स्वरूपात तुम्हाला सांगितले, परंतु मुळात ही रोड सेफ्टी म्हणजे आहे तरी काय? रोड सेफ्टी हे पुन्हा एकानं म्हणजे सीट बेल्ट लावेल, मी हेल्मेट घालेन, मी रस्त्यानं व्यवस्थित चालेन, मी नियमांचं पालन करेन, इतकंच आहे का? तर रोड सेफ्टी ही एकल संकल्पना नाही आहे. रोड सेफ्टी ही कॉमन जबाबदारी आहे, आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. रोड सेफ्टीचा अर्थच मुळात रस्ते अपघातामध्ये होणारी जी फॅटॅलिटी आहे किंवा जे मृत्यू आहेत किंवा ज्या गंभीर दुखापती आहेत त्यांचं प्रमाण कमी करणे, हा उद्देश म्हणजे सेंट्रल मिनिस्ट्री जी आहे, आम्ही त्याला मॉर्थ म्हणतो, मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज, आणि त्या मोटर व्हेकल ॲक्टमध्ये जे काही राज्य शासनाला पॉवर्स आहेत त्याच्या अंतर्गत जे विभाग तयार केला गेला, म्हणजे आमचा विभाग जो RTO विभाग आहे किंवा पोलीस प्रशासन आहे, या सगळ्यांची ती जबाबदारी आहे. म्हणून मुळामध्ये हे सगळं काय आहे हे समजणं गरजेचं आहे. आता नियम सगळे ठीक आहे की तुम्ही सीट बेल्ट लावला आहे, तुम्ही मोटरसायकलवर चालताना हेल्मेट घातलं आहे किंवा तुम्ही नियमांचं पालन करताय, की मूळ अपघातांचं जे विश्लेषण झालं, जे होतात अपघात, त्याचं जे कारण बघितलं तर ह्युमन बिहेवियर हा सगळ्यात मोठा पार्ट आहे. कारण तुम्ही रस्त्यानं बघा, तुम्ही रस्त्यानं रात्री वगैरे कधी प्रवास केला आहे का? म्हणजे हायवेला वगैरे प्रवास करताना पहाटेच्या वेळेला बघा, पहाटेच्या वेळेला त्या ज्या आपल्याकडं भाज्या वगैरे सप्लाय करणारे ड्रायव्हर असतात, त्या सप्लाय करणारे ड्रायव्हर ज्या वेळेला मंडीला येत असतात, मार्केटला येत, एस्पेशली हायवेवर ते जास्त दिसतं, ते बघितलं त्यांचं ड्रायव्हिंग वगैरे बघितलं आहे का कधी? म्हणजे त्यांना सकाळी रात्री तो भाजीपाला घेऊन सकाळी मंडीला पोचायचं असतं आणि त्यांचं जे काय नेचर असतं ते साधारणपणे परदेशामधल्या गाडीवर तुम्हाला पाठीमागं वगैरे काही लिहिलेलं दिसत नाही. आपल्याकडे कसं पाठीमागे सगळे पोरांची नावं, एखादा हे मी घर कब आओगे, किंवा त्याच्यापेक्षा मोठं काय माहिती आहे का, एखादा असलं म्हणजे त्याच्या माणसाचं बिहेवियर जे आहे, म्हणजे ओव्हरटेक चुकीच्या पद्धतीनं करू नये हा नियम झाला. परंतु बिहेवियर कसं असतं, समजा एखाद्या माणूस आपल्याला कट मारून पुढे गेला तर मग पाठीमागचा चिडतो आणि मग तो काय होतं, मग पुढं त्याच्या पुढं जाऊन जातो तो आणि मग त्याच्या पाठीमागे लिहिलं असतं, बघतोस काय रागानं ओव्हरटेक केले वाघानं. हा जो वाघ आहे ना आपल्यातला, हा जोपर्यंत आपण कंट्रोल करत नाही तोपर्यंत रोड सेफ्टी खऱ्या अर्थानं आपण हे करू शकत नाही. जे डिस्ट्रॅक्शन आहे, म्हणजे तुम्ही रस्त्यावर चालताना समजा वेगवेगळ्या गोष्टी असतात रस्त्यावरती, साईन बोर्ड्स असतात, हे असतात, ते असतात, कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला तुमचं जोपर्यंत त्या ड्रायव्हिंगवरती राहत नाही, तुम्हाला जोपर्यंत ह्याची जाणीव राहत नाही तोपर्यंत, आता साहेबांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या की म्हणजे रॅश ड्रायव्हिंगची गोष्टी बऱ्याच आहेत. म्हणजे मोटरसायकल चालवताना वेगवेगळ्या प्रकारे वाकड्या तिकड्या प्रकारे गाडी चालवणं, ते म्हणजे एक क्रेज असते. परंतु त्या क्रेजमध्ये त्या वयामध्ये तुमचं जे वय आहे आताचं 20-25 वर्षाचं जे वय आहे, त्या वयामध्ये एखादी दुखापत झाली आणि एखादा अवयव जर तुम्ही गमावला तर लाईफ लॉंग त्याचे होणारे दुष्परिणाम जोपर्यंत तुमच्यापर्यंत ठळकपणे पोहोचत नाही तोपर्यंत तुमच्या बिहेवियरमध्ये, तुमच्या मानसिकतेमध्ये बदल होणार नाही. आणि तो तुमच्या मनावर ठसवावं की ह्याच्यापासून होणारे जे धोके आहेत, तुमचं हे तरुण वय आहे कुठपर्यंत टिकणार आहे, 25-30, त्याच्या पुढचं तुमचं शरीर साथ देणार नाही. तुम्हाला जर एखादी विकलांगता आली तर तुमच्या वृद्धापकाळामध्ये त्याचं काय होईल, ह्या सगळ्या गोष्टींचा जोपर्यंत तुमच्या मनावरती बिंबवला जाणार नाही
तोपर्यंत तुम्हाला त्याचं महत्त्व कळणार नाही, त्याची ग्रॅव्हिटी, त्याची इंटेन्सिटी तुमच्या लक्षात येणार नाही आणि ते तुमच्या मनापर्यंत बिंबवावं. ह्या रोड सेफ्टी जे अभियान चालवतं, म्हणजे रस्ते वाहतूक मंत्रालय असो किंवा पोलीस प्रशासन असो किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग असो, कारण रस्ता म्हणजे एकटा नसतो. रस्ता म्हणजे पहिल्यांदा बांधावा लागतो, त्याच्यासाठी तंत्रज्ञान लागतं. ते तंत्रज्ञान तयार झाल्यानंतर त्याचे नियम तयार करावे लागतात. नियम तयार केल्यानंतर त्याची एन्फोर्समेंट करावी लागते. हे सगळे विभाग जे आहेत त्याच्याबरोबर ही जे मागाशी मी म्हणालो ना, कॉमन ही जबाबदारी आहे. तर त्याच्यामध्ये शाळा कॉलेजेस आहेत किंवा आमचे विभाग आहेत किंवा बाकीचे रस्ते जे बांधतात ते बांधकाम विभाग आहे. ह्या सगळ्या विभागांची जी ते कर्तव्य आहे. शाळेमध्ये येताना सुद्धा शाळेमध्ये येणारे वाहनं कशी कंट्रोल करावीत. आता शाळकरी मुलांसाठी वेगळे नियम आहेत, स्कूल बसेससाठी वेगळे नियम आहेत. तर तुमच्या पार्किंगची व्यवस्था कशी असावी, तुम्ही रस्त्यावरती सार्वजनिक ठिकाणी एखादं वाहन, सार्वजनिक वाहतुकीचं वाहन थांबवताना कुठं थांबवावं, त्याच्यातून उतरताना काय असावं, चढताना काय नियम असावेत, ह्या सगळ्यांचे नियम आहेत. तर ह्या नियमांचं जोपर्यंत आपण पालन करत नाही तोपर्यंत रोड सेफ्टी ह्या विषयाला आपण न्याय देऊ शकणार नाही. आता सगळ्यात पहिल्यांदा कसं आहे, तुम्ही लोक मोटरसायकल साहेबांनी आता बरीच तुमची उजळणी घेतली, मोटरसायकल वापरत असाल, कार बहुतेक कोण अजून वापरत नसावं मला वाटतंय. तर मोटरसायकल वगैरे वापरताना सगळ्यात पहिल्यांदा काय असतं, आपलं वाहन काय याची माहिती लागते. आता उल्लेख करताना प्रास्ताविकामध्ये सांगितलं की हे इंजिनिअरिंग केडरचे सगळे लोक आहेत. हे खरं आहे, कारण RTO विभाग म्हटल्यानंतर बऱ्याच लोकांना, मोठ्या मोठ्या लोकांना, अगदी फार जज बिजींना माहीत नसतं की तो RTO म्हणजे काय. पांढरे कपडे घालून रस्त्यावरती